नमस्कार स्वानंदीची आई. हा आई बोला बोला, कशा आहात? अहो मी अगदी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? मी मजेत असते, मी नेहमीच मजेत असते अहो. पण मुलाबाळांना आपण काही बोलायला गेलो ना तर आई वडिलांचे शब्द त्यांना कडू वाटतात, मग वाद होतो. म्हणजे आधिराबद्दल तुम्ही जर मला काही सांगायला फोन केला असेल तर म्हटलं सांगावं, असं काही नाही. हा, मी काही कोणाच्या वाकड्यात वगैरे जात नाही आणि माझं आणि आधिराचं काही वाकडं नाही आहो, खरंच सांगते अहो, खरंच. नाही नाही हो, त्यासाठी नाही. तुम्हाला निमंत्रण द्यायला फोन केलाय. निमंत्रण? तुमच्या घरी? अहो आज तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे, विसरलात का? आज आनंदीचा वाढदिवस आहे. म्हणजे त्या निमित्ताने ना आम्ही सुवर्ण प्रदान सोहळा करतोय. म्हणजे राजवाड्यांच्या प्रत्येक सुनेसाठी ना लग्नानंतर पहिल्या वर्षी करतो आम्ही. मोठा मान असतो तो. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं. हा येऊ, हा येऊ, नक्की येऊ. चालेल, ठेवते. हा हो हो, भेटूया नक्की. सगळ्यांना सांगा बरं का. हा हा हा, भेटू. अहो एक मिनिट. हो, ते स्वानंदीच्या घरून राजवाड्यांकडनं आजीचा फोन आला होता. स्वानंदीचा वाढदिवस आहे ना, तर ते सुवर्ण प्रदान करणार आहेत. तो सोहळा असतो कोणता त्यांच्याकडे, तो करणार आहेत. स्वानंदीला दागिने देणार आहेत. हो, माहिती आहे आम्हाला. निघालो आम्ही. दागिने स्वानंदीला मिळणार आहेत. ते गहाण ठेवण्याचा पुन्हा विचार तर करत नाही ना तुझी आई? असं का बोलताय तुम्ही? मी लेकीचं कौतुक केलं, तिचा वाढदिवस आहे. राणीसारखी राहतीये त्या महालात ती. स्वानंदीला दागिन्याचा मोह कधीही नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एका सुनेचं काय कर्तव्य असतं ते तिला कळतं. ती त्या दागिन्यांकडे एक जबाबदारी म्हणूनच बघणार याची खात्री आहे मला, म्हणून सांग. माझी खात्री आहे, पण मला हेही माहित आहे की तुम्ही मी जे काय बोलले ना त्यात वाकडातच शिरणार. असो, आजींनी सांगितलेलं आहे तिकडे सुवर्ण प्रदान सोहळा होणार आहे. आपल्याला सगळ्यांना बोलवले असं सांगा. बोलवलंय ना? हो, मग रोहन आणि अधीरा जातील. तू त्या घरात पाऊल देखील टाकायचं नाहीस. मी जाणारच नाहीये. त्या दागिन्यांच्या आजूबाजूला फिरकणं तर सोड, पण त्यावर तुझी नजर सुद्धा पडायला नको आहे मला. मी पकडतो. बाबा, हे काय, चला निघायचं आहे ना आपल्याला. हो, म्हणजे तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. या लवकर. ओके. हो. आज वाढदिवस आहे म्हणावं माझ्या लेकीचा. निदान आज तरी तक्रारी करून तिला त्रास देऊ नकोस म्हणावं. आणि तू काशी बसलीयस? तुला यायचं नाहीये का? मग चल ना. माझ्याच घरात माझीच लायकी काढतात, तेही माझीच माणसं. या आता तिथे. म्हणजे सगळी सजावट मी सांगितली तशीच केली ना. आणि तिकडचं बघा आता. अंशू, होतास कुठे तू? ते माझं जरा काम होतं. अरे कारण नको सांगूस, स्टाफला मदत कर. आजी पण. अरे पण काय, जे काय आहे ना ते सोडून ते काम आणि ह्यांना मदत कर. जा. ठीक. ठीक आहे. अरे बापरे. नमस्कार राजोडे मॅडम, काय म्हणता? नमस्कार. तुम्हाला तो आमचा हिऱ्यांचा हार आणि ते अजून दुसरे दागिने दिले होते ना पॉलिश करायला, ते झाले का? म्हणजे आज हवेत ना मला परत. हो हो, पॉलिश करून रेडी आहेत, पण आज इथे स्टाफ कमी असल्यामुळे मी तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकत नाही. ठीक आहे, मी ना बघते काय करायचं ते आणि कळवते मग तुम्हाला. ओके. आजी, काय झालं? चेहरा का पडलाय? काय नाही रे, सगळा घोळ घातलाय त्या ज्वेलरनी. आता काय झालं? तुमचा ना सगळा जीव त्या दागिन्यांमध्ये अडकलेला असतो. केवढा सोस असतो त्या दागिन्यांचा. तुझ्याच बायकोसाठी चाललंय सगळं. जास्त बोलू नकोस. अरे पद्धत आहे आपल्याकडची, नाही पाळायची का? कुठल्या रीती घेऊन बसतेस आजी?
नको नको, सगळं तुम्ही रीतीप्रमाणे करा. मग एवढा मोठा सोहळा आहे घरी, दागिने घरी पोहोचवू शकत नाही म्हणतोय तो. अगं आजी, एवढं काय त्याच्यात? पिकअप करतो आम्ही. समर जायचं ना ऑफिसला, रेडी आहेस ना तू? हो. अरे चला काय ते दागिन्यांचं ठरवा आधी काय ते. अगं सांगितलं ना पिकअप करेन म्हणून, नाही तर पाठवीन कोणाला तरी. ते एवढे दागिने कोणाला आणायला सांगणार? जोखीम आहे ना त्यात. आजी मी पिकअप करू शकतो. नको, तू तुझं काम कर. आनंद, तू पिकअप करू शकशील का? हो. आई, मी काय म्हणते, अंशुमनने जायला काहीच हरकत नाही, नाही का समर? नको नको, अंशूला मी घरातली कामं सांगेन, आनंद जाईल दागिने आणायला. आजी, त्याला कशाला घरातली कामं सांगतेस? हे बघ, हा न तुझ्या बरोबर ऑफिसमध्ये काम करत असेल, पण मी त्याला माझा दुसरा नातू समजते. पण म्हणून काय कामाला लावायचं का? आणि मी आणि दागिने एवढंच असेल तर आणलंयस? तू स्वतः कार्यक्रमाला वेळेवर पोचलास तर उपकार होतील बाबा तुझे. आजी, काही खरंच आणतो मी. नाही म्हणजे आता आणीन म्हणतोयस, पण मला माहितीये म्हणजे घराबाहेर पडलास नाही की सगळं विसरशील तू. आनंद, तूच आणते दागिने. म्हणजे मी दिलो ते पॉलिश करायला ज्वेलरकडे, आणशील ना? हो आणि आजी, डोंट वरी, घेऊन येतो व्यवस्थित. म्हणजे पेमेंट केलंय. दागिने काय काय त्याची लिस्ट पाठवते मी तुला. त्यातला सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे आपला तो राणीहार. राजवाड्यांसाठी खूप महत्वाचा दागिना आहे रे. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला सगळी लिस्ट द्या दागिन्यांची, त्या ज्वेलर्सचा ॲड्रेस द्या, मी जातो, सगळे व्यवस्थित दागिने घेतो आणि सुरक्षितपणे इथे घेऊन येतो. अजिबात काळजी करू नका. अरे तू असल्यावर कसली काळजी रे. चला निघायचं का? हो चल. चला आम्ही येतो. चल रे. हो मल्लिका, चला कामाला लागा. आई, थोडा अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय मला, थोडा विकनेस आलाय जरा. संध्याकाळी आपला एवढा मोठा सोहळा आहे, तर त्या वेळेला उगाच हे नको ना, जरा रेस्ट करते मी. अप्पी, ते चिप्स घे. हो, चला आत माझ्या बरोबर. आई ग, कणकण आली आहे नुसती अंगात. अंशू, पाहुण्यांचं येणं कन्फर्म करणं हे तुझं काम आहे. हो आजी, मी ते करतो, टेन्शन घेऊ नको. हा, मी आलो. कामं सांगितली ना की काम चुकारपणा करतील.